चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा पेपर मॅथ्स 1चा कसा गेला मला एकदा कमेंट करून सांगा. आपण ज्या PYQ सिरीज बघितल्या, काय क्वेश्चन दिला, त्यातला तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा झाला का नाही, ठीक आहे ना मित्रांनो. याचं सोल्युशन बघणार त्यापूर्वी मित्रांनो लक्षात सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण मॅथ्स 2चे खूप सारे असे क्वेश्चन जुन्या PYQ सिरीज टाकणार आहे. तुम्हाला बोललो होतं का, लक्षात घ्या, फॉर्मॅट आणि दिलेले काही क्वेश्चन तुम्हाला जुने त्यातीलच येत असतात, त्यामुळे जुन्या PYQ वरती फोकस करा, ओके ना. तर आजचा पेपर हा पूर्णपणे त्याच्यावरती डिपेंड होता. ज्या विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ बघितले असतात त्यांना खूप सारा फायदा हा नक्की झाला असेल. ओके, चला मित्रांनो, आता याचा डायरेक्टली आपण सोल्युशन बघून घेणार. बघा, तर मित्रांनो त्यापूर्वी लक्षात घ्या आता का बरेच असे विद्यार्थी होते का सर हा क्वेश्चन असा तसा. तर लक्षात घ्या, तुम्हाला काय लक्षात घ्या का, तुम्हाला जर सांगितले का समजा 4x अधिक 5y ची किंमत तुम्हाला काढायची, जर तुम्हाला तिकडं 6x आलं तर तुम्हाला ते उदाहरण सोडवता आलं पाहिजे. त्याच किमती होऊ शकत नाही, कधी कधी येतील कधी कधी नाही, पण तुम्हाला फॉर्मॅट, सूत्र, पद्धत, प्रोसेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. त्याच प्रकारे आता बघा मित्रांनो, मॅथ्स 2चे पण आपण लवकरच सगळे क्वेश्चन मी तुम्हाला टाकणार आहे. चला पहिला बघा आता मित्रांनो, पहिल्याचं उत्तर काय होतं बघा, द रेट ऑफ GST ऑन द इसेन्शियल. बघा, द कॉमोडिटीज काय असणार, याचा आन्सर हा असणार तुमचा ऑप्शन नंबर 3 असणार आहे 0%. किती असणार आहे? 0%. का जो आपण जे दैनंदिन जीवनात वस्तू वापरतो त्याचा आपला किती कर असं, तर 0%, एकही टॅक्स नसतो. पुढे बघा, आउट ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन विच वन ऑफ द इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय का हा क्वेश्चन तुम्हाला बोलवतो, हा करून ठेवा, खूप IMP क्वेश्चन येणारच. तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक A होतं. पुढे बघा, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x + 5y = 9 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. बरोबर आहे. हे उदाहरण आपण IMP होतं, बघितलं होतं, आणि याच्यापैकीच आपण खूप सारे असे उदाहरणं आपल्याकडे होते का ते आपण बघितले होते का, जेणेकरून तुम्हाला बोललं होतं की याचा तुम्हाला हा 100% फायदा होणार आहे. ओके, तर आपल्याला y ची व्हॅल्यू किती असणार, याच्यामध्ये 3 येणार होती. बरोबर आहे, y ची व्हॅल्यू किती असणार, तर 3 येणार होती. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये पुढचा भाग बघायचा आपल्याला. बघा आता सम ऑफ द फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ द 3s. काय का जस्ट स्टार्टिंगचे तुम्हाला 5 3नी भाग जाणार संख्या असेल, म्हणजे 3, 6, 9, 12, 15, याची ॲडिशन किती येतं, तर 45 येते. किती येते? 45. बरोबर आहे. आन्सर चेक करा. ऑन द सर्टेन आर्टिकल्स ऑफ द रेट ऑफ द CGST इज 9%, देन द व्हॉट इज द रेट ऑफ द GST. याचा GST रेट किती असणार, तर 18%. बरोबर आहे. कारण लक्षात घ्या, GST हा CGST किंवा SGSTच्या टॉईस असतो, डबल असतो. पुढे बघा, सायमल्टेनियस इक्वेशन. हे इक्वेशन आपण बघितलं होतं का नाही रे, तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं का dy बाय dx, त्याच्यानंतर dx बाय dx हे कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं. ओके, बघा आता याच्यामध्ये आन्सर तुमचं काय दिलं का, dx बाय d आपण घेणार आहे, कारण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. मग काय, -42 अपॉन -3, मायनस मायनस काय होणार, प्लस होणार, 42/3 आपल्याला आन्सर भेटणार आहे 14. किती भेटणार, +14. पण बघा, 2 कॉईन्स आर द टॉस सायमल्टेनियसली. हे उदाहरण आपण बऱ्याचदा रिपीट केलं होतं, आणि हे एकच उदाहरण तुम्हाला 2 वेळा आलं होतं. किती वेळा आलं होतं, 2 वेळा आलं होतं. बरोबर आहे. सो देअरफॉर बघा, आता सॅम्पल स्पेस याच्यामध्ये काय येऊ शकतो आपल्याला, बघा HS येऊ शकतो, हेड हेड, टेल टेल, HT म्हणजे काय, हेड टेल आणि टेल हेड. अशा प्रकारे तुम्हाला नंबर ऑफ एस किती असणार, तर 4 येणार होता. पण बघा, राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन द फॉर्म ऑफ द, बघा a² + bx + c = 0 या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे इक्वेशन दिलं होतं. ओके, मग तुम्हाला हे इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. मग आता कसं करणार तुम्ही, तर लक्षात घ्या, 2y = 10 - y². काम करा, सगळ्या व्हॅल्यू तुम्ही एक तर राईट साईडला घ्या किंवा एक तर लेफ्ट साईडला घ्या. मग 10 आणि -y² काय केला, इकडं शिफ्ट केला लेफ्टला, तर हा -y² तर इकडे आले +y², म्हणजे काय, y² + 2y, आणि हा 10 प्लस इकडे गेलं काय होणार, तर मायनस होणार. हे तुमचं ॲक्युरेटली आणि फायनल आन्सर असणार. चेक करा. ओके, पुढे बघा, ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायचं होत्या. इफ द वन डाय इज अ रोल, देन द फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट द नंबर ऑन द अप्पर फेस इज अ प्राईम. ओके, बघा, सॅम्पल स्पेस तुम्हाला काढायचं. आता सॅम्पल स्पेस तुम्हाला काढायचं होतं का नाही, नंबर येस तुम्हाला नंबर दिले होते, किती दिले ती, 1 2 3 4 5 6, म्हणजे इथं फक्त तुमचा आन्सर 6 येणार. किती येणार, 6 येणार. पुढे बघा रे, इव्हेंट दिले बघा, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. ठीक आहे ना, काय का वरच्या बाजूला तुम्हाला हे प्राईम नंबर आले पाहिजे. मग कोणते, बघा 2 3 5, म्हणजे नंबर किती, 3 आहे, म्हणून नंबर ऑफ ए 3 आला. आता प्रॉबिलिटीचा फॉर्म्युला तुमच्या सगळ्यांच्या पाठांतर असणं गरजेचं आहे. आपण बघितलं होतं याच्यावरती खूप सारे उदाहरण. बघा, P ऑफ A बरोबर काय, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. बरोबर आहे. मग आपला नंबर ऑफ ए किती झाला, तर लक्षात घ्या 3 आला, आणि नंबर ऑफ एस किती 6 आहे, मग 3/6 आला, म्हणजे आपण 3 डिवाइड केला, 3 1 द 3 आणि 3 2 द 6, 1/2 आपलं फायनल आन्सर होतं. ओके, चला पुढे बघा, राईट द करेक्ट नंबर ऑफ द गिवन बॉक्सेस फ्रॉम द गिवन डाटा. काय होतं याच्यामध्ये बघा, आता तुम्हाला
तर सगळ्यात पहिले AP दिले अर्थमॅटिकल प्रोग्रेशन तुम्हाला सांगितले की आहे बघा 70 60 50 40 म्हणजे T1 झाला 70 किंवा A झाला T1 आणि T1 आणि A ची व्हॅल्यू सेम असते मग T1 ची व्हॅल्यू 70 म्हणजे A ची व्हॅल्यू पण इथं 70 T2 आला 60 T3 आला 50 T4 आला इथं किती आला T4 तर 40 आला आणि T3 हा 50 इथं लिहायचा ओके T4 ला जागा नाहीये ओके आता D ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो T2 - T1 काय करतो आपण T2 - T1 सो देअरफॉर T2 60 T1 70 सो 60 - 70 मग 60 मधून 70 मायनस होत नाही मग 70 मधून 60 मायनस केलं आणि मोठ्या संख्येचं साइन दिलं आपल्याला आन्सर भेटणार आहे -10 ओके पुढे बघा मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ह्याच्यापैकी आपण उदाहरण बघितलं होतं तुम्हाला बोललो ते उदाहरण करून ठेवा असं उदाहरण येतच तेच आलंय ओके याच्यामध्ये नवीन काही नाही बघा मग x + y = 3 जर तुम्ही याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 3 पुट केली तर आपल्याला y ची व्हॅल्यू किती भेटते 0 भेटते किती भेटते आपल्याला 0 भेटते म्हणजे काय x + y = 3 म्हणजे काय 3 + y = 3 हा 3 इकडे प्लस असणार इकडे गेलं मायनस होणार 3 - 3 0 पुढे बघा y ची व्हॅल्यू जर तुम्ही याच्यामध्ये पुट केली काय केली y ची व्हॅल्यू जर 5 पुट केली तर आपल्याला आन्सर भेटणार होतं -2 किती भेटणार आहे -2 भेटणार होतं ओके चला पुढचा क्वेश्चन बघूया आता इफ द टू कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट गेटिंग ॲटलीस्ट वन हेड आता लक्षात घ्या हे तुम्हाला उदाहरण इतक्यात अगोदर झालं होतं तेच तुम्हाला इकडे लिहायचं होतं आता सॅम्पल स्पेस याच्यामध्ये काय HH दोन्ही हेड HT एक हेड येईल किंवा एक टेल येईल नंतर एक टेल येईल किंवा एक हेड येईल आणि दोन्ही हे टेल येऊ शकतात ओके हे तुम्ही मागं पुढं लिहिले तरी चालेल याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ओके नंतर नंबर ऑफ एस किती असणार आपला सॅम्पल स्पेस मधला हा तर तुमचा 4 असणार आहे मग तुम्हाला ॲटलीस्ट वन हेड म्हणजे काय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये ॲटलीस्ट वन हेड पाहिजे मग आपण नंबर ऑफ ए जर फाइंड आउट करायला घेतला किंवा सॅम्पल स्पेस याचा सॅम्पल स्पेस काय येणार तर HH येणार HT येणार TH येणार काय येणार कारण याच्यामध्ये एक हेड आहे टेलमध्ये आहे का TT मध्ये नाहीये बरोबर आहे मग नंबर ऑफ ए किती येणार 3 येणार मग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी सूत्र काय आपल्याला का नंबर ऑफ P बरोबर आहे का नंबर ऑफ P लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना सूत्र आठवत नाही त्यांनी इथं यायचं बरोबर आहे लक्षात घ्या मग काय P ऑफ A = काय येणार तर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस P ऑफ A = काय येणार तर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस बरोबर आहे मग आता नंबर ऑफ एस किती मध्ये आपल्याला आला आणि नंबर ऑफ ए किती आला हे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये विसरता कामा नाही किंवा तुम्ही डायरेक्टली लिहिलं असेल बरोबर ना आपल्याला मग आता लक्षात घ्या नंबर ऑफ ए किती घेतला आपण आपल्याला नंबर ऑफ ए 3 आला आणि नंबर ऑफ एस किती आला तर 4 आला 3 अपॉन 4 आहे आपला लास्ट आन्सर पुढे बघा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन हे जर इक्वेशन तुम्ही अशा प्रकारे लिहिलं x + y 2x - y बरोबर आहे आता याच्यामध्ये y च्या व्हॅल्यू सेम आहे म्हणजे या दोघांची काय केली आपण ॲडिशन केल्यानंतर काय होणार याच्यामध्ये y कॅन्सल होणार आणि x + 2x हा 3x होणार आणि 4 2 किती होणार तर 6 होणार मग x ची व्हॅल्यू 2 येणार बरोबर आहे 3x = 6 आणि मग या 2 ला आपण या इक्वेशनमध्ये कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट केला तर y ची व्हॅल्यू पण आपली किती भेटणार आहे 2च भेटणार होती ओके पण बघा सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला होतं फॅक्टरायझेशन मेथड हे उदाहरण आपण सॉल्व केलं होतं ओके तुम्हाला असं बघा x² + x - 20 म्हणजे काय -20 असा होता का याच्यात तुम्हाला 2 नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचे का त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणजे काय ना 5 × 4 जर घेतला तर आपला 20 येतो पण आपल्याला आन्सर -20 पाहिजे म्हणून आपण -4 घेणार आणि 5 - 4 केलं तर आपल्याला आन्सर +1 येणार बरोबर आहे म्हणजे आपल्याला जर याच्यामध्ये होईल आपण फॅक्टरायझेशन मेथड जर वापरली तर फायनली आपल्याला अशा प्रकारे याचा आन्सर मिळणार होतं x = 4 आणि x = काय -5 पुढे बघा गिवन AP दिलेलं तुम्हाला याच्यामध्ये 24 टर्म तुम्हाला फाइंड आउट करायची होती मग याच्यामध्ये लक्षात घ्या काय करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला T1 T2 T3 T4 बरोबर आहे मग D ची व्हॅल्यू T2 - T1 घेतला आपण याच्यामध्ये काय केलं D ची व्हॅल्यू 60 - 12 घेतला तर आपला आन्सर 4 आला बरोबर त्याच्यानंतर काय TN बरोबर हा फॉर्म्युला आपण लर्न करून घेतला होता का TN बरोबर TN = A + n - 1 × D ओके मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटणार आहे 104 किती भेटणार आहे 104 पुढे बघा समेशन ऑफ xi fy दिलं होतं 1 2 6 5 अँड द n = 50 देन द फाइंड द मीन ऑफ द गिवन काय देन द फाइंड द मीन ऑफ द गिवन मग तुम्हाला आपल्याला हे जे फॉर्म्युला आहे आपल्याला काय का आपल्याला हा दिलेला फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लक्षात असणं खूप गरजेचं होतं बरोबर आहे मग फॉर्म्युला काय आपला का समेशन ऑफ fy xi काय समेशन ऑफ fy xi / n होता ओके मग याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू पुट केल्या काय केल्या याच्यामध्ये जर व्हॅल्यू तुम्ही पुट केल्या तर म्हणजे आपल्याला काय आन्सर भेटणार याच्यामध्ये तर 1 2 6 5 काय भेटणार आपल्याला हा 1 2 6 5 / 50 केला तर आपला आन्सर भेटणार होतं 25.3 किती भेटणार आहे 25.3 हे आपल्याला लास्ट आणि एकदम फायनल आन्सर भेटणार होतं ओके पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचं आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती इथं बघा मित्रांनो तुमचा आन्सर किती येणार होतं बघा इथं तुमचं येणारे पहिल्याचा आन्सर बघा मित्रांनो
तर हे तुमचं आन्सर असणार आहे 5000. तेच खाली तुम्हाला इथं 5000 लिहायचं होतं. रेट ऑफ GST 18% येणार होतं तुमचं. त्याच्यानंतर पुढं बघा इकडं तुम्हाला 9%, जर 9% किंवा तुम्ही 9/100 लिहिलं तरी तुमचं आन्सर बरोबर आहे आणि इथं तुमचा आन्सर येणार आहे 4050. ओके. आणि लास्टला बघा टोटल अमाऊंट लॅपटॉपची किती येणार, 53,100 हे तुमचं आन्सर अपेक्षित होतं येणं. ओके. चलो पुढं बघा. वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले 5m² + 2m + k = 0 इज द -7/5. ओके. हे तुम्हाला रूट दिलेले. मग आता ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करताना काय पूर्ण करा आपण, का एमची व्हॅल्यू -7/5 तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये टाकली. ओके. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर काय 5 इंटू बघा आता एमचा स्क्वेअर काय म्हणजे -7/5चा स्क्वेअर बरोबर, प्लस 2 इंटू काय एम म्हणजे काय -7/5. मग याला जर आपण सॉल्व्ह केलं म्हणजे -7/5चा स्क्वेअर -7चा स्क्वेअर प्लस 49, 5चा स्क्वेअर 25 आणि इंटू 5 हा बरोबर आहे. 5 1 द 5, 5 5 द 25 म्हणजे काय 49/5 इथं तुमचा आन्सर येणार. पुढे बघा -7 × 2 -14 आणि /5. ओके. हा प्लस मायनस काय होतं, मायनस होतं. मग 49 - 14 केलं तर आपल्याला आन्सर भेटणार 35 हा असणार आहे 5 असणार आहे. मग आपल्याला आन्सर भेटणार आहे 7. हा इकडे 7 प्लस आहे, इकडे नेलं काय होणार तर मायनस होणार आहे. ओके. अशा प्रकारे तुमचं आन्सर होतं. पुढे बघा टू डिफर बाय द दिलं होतं तुम्हाला सम ऑफ द टॉईस द स्मॉलर नंबर 3 आर ग्रेटर नंबर इज 19 देन द फाइंड द इक्वेशन. आता तुम्ही याच्यामध्ये इक्वेशन कोणते घेऊ शकत होते मित्रांनो, तर सगळ्यात पहिले काय डिफर सांगितलं म्हणजे फरक सांगितलं x - y = 3 तुमचं अपेक्षित होतं आणि नंतर काय येणार तर 3x + 2y = 19 हे तुमचं आन्सर येणं खूप अपेक्षित होतं. ओके. चला तुम्ही कसं सॉल्व्ह केलं एकदा कमेंट करा. पुढचे क्वेश्चन देखील आले होते सचिनचं वगैरे, आपण हे देर आर द 6 कार्ड इन द बॉक्स हे देखील आपण भाग बघितला होता बरोबर आहे. आता पुढे बघा दिलं मित्रांनो का जो हिस्टोग्राम होता तुम्ही काढला का नाही आयतलेखाद्वारे तुम्ही मला एकदा कमेंट करा. ओके. पुढे बघा मित्रांनो द सम ऑफ 2 रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 7 अँड द सम ऑफ द क्यूब. आता इक्वेशन काय आपल्याला का x² - इन ब्रॅकेट अल्फा + बीटा × x + अल्फा × बीटा = 0 आणि तुम्हाला सांगितलं का त्याचा तुम्हाला क्यूब दिलाय म्हणजे काय दिलं तुम्हाला क्यूब दिलाय म्हणजे काय तर याच्यामध्ये α³ + β³ = 91 आणि त्या दोघांचे सम सांगितलंय. काय सांगितलं सम किती येतो 7 असणार आहे. ठीक आहे. याचा यूज करून तुम्हाला इक्वेशन हे फाइंड आउट करायचं होतं. नेक्स्ट बघा मित्रांनो नेट अमाऊंट पेड फॉर द 100 शेअर याचं व्हॅल्यू तुमचं आलं होतं 19,000. त्याच्यानंतर ब्रोकरची व्हॅल्यू असणार 450, त्याच्यानंतर GST 81 आणि लास्टला इकडं असणार आहे तुमचं 90,531 हे तुमचं काय असणार आहे लास्ट आन्सर असणार होतं. ओके. पुढं बघा रे मित्रांनो पुढं काय द फॉलोविंग टेबल बघा. आता मीडियम तुम्हाला काढायचा होता. ओके. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आपण याच्यावरती देखील उदाहरणं हे बघितलेलं होतं. ओके. तर याचा फायनली आन्सर होतं बघा मित्रांनो 33.67. किती तो 33.67. आता लास्टला बघा याच्यामध्ये खाली का तुम्हाला एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि ग्राफ ड्रॉ करायचं तुम्हाला याच्यामध्ये. ओके ना. बघा मग आता लक्षात घ्या याच्यामध्ये काय का एची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आता इथे तुम्हाला दिले पर्सेंटेज ऑफ द स्टुडंट. पर्सेंटेज किती असतात तर 100 असतात म्हणून काम केलं आपण याच्यामध्ये का 35 + a + 2a + 20 = 100 घेतला. मग 35 + 20 केला तर आपल्याला आन्सर भेटणार 55. 2a + a घेतला 3a झाला. मग हा 55 इकडे काय प्लस येतं इकडे गेलं काय होणार मायनस होणार म्हणजे 100 - 55 = 3a. मग 100 मधून 55 गेला तर 45 आला. हा 3 इकडे काय मल्टिप्लाय इकडे आले काय होणार डिवाइड होणार. मग 45 / 3 तर याची व्हॅल्यू आपली असणार आहे 15 असणार आहे. किती असणार आहे 15 असणार आहे. ओके. पुढे बघा लास्टला हे तुम्हाला उदाहरण आलं होतं तुम्ही किती सोडवले मित्रांनो लक्षात घ्या. हे उदाहरण देखील आपण ज्या जुन्या क्वेश्चन पेपर घेतले होते त्याच्यामध्ये एक क्वेश्चन तुम्हाला बरेच रिपीट झाले होते. फॉर्मॅट देखील तोच होता याच्यामध्ये काहीच बदललं नाही. काही विद्यार्थ्यांना अशी सवय लागून गेले की सर जर एखादं इक्वेशन दिलं असेल समजा इथं इक्वेशन दिलं बघा आता 4x + 5y याच्यावरती आपण किती वेळा उदाहरण सोडून घेतले रे याच्यावर किती वेळा सोडलं. आता जर तुम्हाला 4x + 5y दिलंय जर कायला दिलं 7x + 2y दिले तर हे उदाहरण त्यांना नकोय काय का त्यांना हेच उदाहरण पाहिजे. तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला उदाहरणाच्या किमती बदलू शकतात पण त्याची सोडवायची ट्रिक्स त्याचा फॉर्म्युला हा बदलू शकत नाही. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. ओके. तर मॅथ्स 2च्या पेपरसाठी सर्वांनी तयारी करा. लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येतोय त्यामध्ये PYQ सिरीज असणार आणि स्वतः पुस्तकातून मी IMP क्वेश्चन टिक करून देणार आहे. तेच क्वेश्चन करा बाकी तुम्हाला काहीच येणार नाही. ओके. चला पेपर कसा गेला एकदा कमेंट करून सांगा आणि अभ्यासाला तयारी करा मित्रांनो. अजून बाकीच्याही व्हिडिओ तुम्हाला बाकीच्याही क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.